मध्ये पती पत्नीचं नातं कसं असतं आणि पती पत्नीनं पतीबरोबर कसं राहायचं असतं हे जगाला दाखवून देण्यासाठी ते करू लागले. कृष्ण भगवंतानं रुक्मिणीला कडेवर घेतलं म्हणून सांगितलं आणि पलंगावर नेलं आणि झोपवलं बरं का. आणि विचारतात मला तू माफ कर, क्षमा कर, मी जे आता तुला बोललो का, ही जे बोललेलो आहे त्या बोलण्याचं मला क्षमा कर अशा प्रकारे, म्हणून जी तुला अपेक्षित आहे ते मी तुला देतो, आता माझ्यावर रुसू नको. असं असतं पती पत्नीच्या नात्यामध्ये, असं असतंच. आणि ते भगवंत रुक्मिणीला बोलतात. विंजना घेऊनी भगवंत मंद समीरावरी गालीत गाली म्हणे शुभानने ऐक मात मजसी बोल या क्षणी मदसी बोल या क्षणी. पंखा लावला महाराज, पंखा. स्वतः देव उठले, पलंगावर ठेवलं, स्वतः उठले, पंखा लावला. पंख्याचा वारा व्यवस्थित आहे का? गरम यायला असला तर कूलर लावतो म्हणजे, बरोबर आहे ना? हो. आणि म्हणू लागले रुक्मिणी मला क्षमा करून बोल. असं असतं का नाही संसारामध्ये? पती पत्नीचं असं असतंच. पत्नी रुसल्यानंतर पतीला पत्नी बोलण्यासाठी एवढे प्रयत्न करावंच लागतात, आणि तर ती महाराज बोलती. ती नाही, ती आगीचं घर आहे महाराज. ते आगीचं घर आहे. राहिली व्यवस्थित तर ठीक आहे, नाही तर धडाच झाली ती महाराज घर आहे. अनेकाचे घरं उद्ध्वस्त झाले महाराज. पती पत्नीचं जर विचार व्यवस्थित जर नसले ना महाराज, अनेकाचे घरं उद्ध्वस्त झाले. आणि ते कृष्ण भगवंत दाखवतात महाराज. पती पत्नीचं नाही जमलं, घरं उद्ध्वस्त झाले. मग म्हणतात एक वेळेस मला बोल आणि तेने करून माझं समाधान होईल. पत्नी रुसली आणि पतीला नाही बोलली, त्याच्याशिवाय पतीचं मन समाधान होत नव्हतं. ज्यावेळेस पत्नी बोलन का त्यावेळेस पतीचं मन समाधान होतं. म्हणून म्हणतात, क्षमा मागून बोलतात कृष्ण भगवंत, तू मला एक वेळेस बोल म्हणजे माझं समाधान होईल. कर्णी कर्पूर तेव्हा श्रीधरे सीताल फुंकिला पुल्या करे मुखा शशांक कलंक याद्वेंद्रे पितांबर पुसिला स्वतः भगवंत कृष्ण भगवंत रुक्मिणीच्या तोंडावर गार वारा फुंकू लागले महाराज. गार फुकारी फुंकू लागली. संतप्त झाली होती, गरम झाली होती महाराज रुक्मिणी. होय. आणि माणूस राग आला की गरम होतं, सगळं अंगच गरम होतं. माणूस होतं का नाही? सगळं अंग गरम होतं. म्हणून तोंडातल्या वाऱ्यानं फुकू लागले. आणि रुक्मिणीला घाम आलता महाराज. माणसाला राग आल्यावर घाम बी येतो. घाम आलेला होता. भगवंतानं स्वतःच्या अंगावरचं उपरणीय वस्त्र होतं आणि रुक्मिणी मातेचं स्वतःच्या हातानं तोंड पुसलेलं आहे. आणि असं संसारात असतं महाराज. जे संसारात आहे आणि तेच देव करून दाखवतात. मग नेत्र उघडून रुक्मिणी दृढ लागली हरीच्या चरणी मने त्रिभुवन नायका चक्रपाणी तुझा महिमान वर्णवे. अशी पत्नी रुसली आणि एवढी पतीनं सेवा केली तर ती डोळे उघडीती महाराज. नाहीतर बघतच नाही त्याच्याकडे. बघती का? नाही बघत. ती म्हणते मी आयुष्यातही तुझ्याकडे बघणार नाही. एवढा राग आलेला, बरोबर आहे ना? एवढी सेवा करायला लागली देवाला. आणि त्यावेळेस रुक्मिणीनं डोळे उघडले. ती रुक्मिणी माता महाराज का? ती काय तुमची आमची बायको आहे काय? डोळे उघडून झटके मारायला. डोळे उघडले आणि कृष्ण भगवंताचं दर्शन घेतलं आणि म्हणे मी तुमची दासी आहे, तुमची ऋणी आहे, तुमच्या ऋणानुबंधनामध्ये तुमची पत्नी आहे. आणि पत्नीला एवढं बोलायची काय गरज आहे? सेवक आहे मी तुमचे. आणि सेवकाला एवढं मालकानं बोलायचं असतं का? डायरेक्ट मालकानं सेवकाला बोलायचं असतं, काम सांगायचं असतं. एवढे लिनतेनं एवढ्या
बारकाईनं फोन बोलायचं नसतं, अशा प्रकारे रुक्मिणी माता म्हणत आहे. अनंत जन्मीचे सुकृतान एकदाची फळले अत्याद्भुत वा तरी चारदांग पावले सत्य जगन्निवासा तुमचे. रुक्मिणी सत्य बोलू लागली, खरं बोलू लागली. अनंत जन्मीचं पुण्य एकाच वेळास फळाला आलं. म्हणून करता देवा तुमची मी अर्धांगी झाली. अनंत जन्मीचा अनेक जन्मामध्ये तुमची सेवा केलेली, तुमचं जप केलेला, तुमचं तप केलेला आणि या जन्मामध्ये फळाला आलं म्हणून तुमची मी अर्धांगी झाले. देवाची पत्नी होणं काय सोपं आहे का हो महाराज? होय. एक तर मंदिराकडेच माणूस येत नाही, देव येऊच देत नाही त्याला. अनंत जन्म तप करावं लागतं, तेव्हा त्याचं भक्त होता येतं महाराज. नाही तर तोपर्यंत भक्त होत नाही माणूस, होतच नाही. एक तर त्याचं नावच मुखाला येत नाही, ते येऊच येत नाही. कारण की पाप असणं महाराज. ज्यानं पाप केलं आहे का त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येतच नाही आणि तो भक्त होतच नाही. त्याला अनंत जन्मामध्ये पुण्य करावं लागतं, तप करावं लागतं आणि त्यावेळेस माणूस देवाचा भक्त होतो आणि देवही त्याचा अंगीकार करतो, स्वीकार करतो. आणि त्या पद्धतीनं रुक्मिणी माता म्हणते अनंत जन्माचं तप मला एकदाच फळाला आलं म्हणून तुमची मी अर्धांगी झालेली आहे. मग बोले जगा जीवना वसुदेव देवकीची दोघे जण त्यांची वातो यथार्थ आन मज तू पूर्ण आवडसी. मग म्हणे जगजीवन, जगाचं जीवन असतं आहे महाराज. भगवंत हा जगाचं जीवन आहे महाराज. हो, प्रत्येक जीवाला पाण्याची गरज आहे म्हणा. पाण्याशिवाय जीव जगू शकत नाही. तसा प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे महाराज, म्हणून जगजीवन म्हणतात. होय, प्रत्येकाला पाण्याची गरज आहे. जीवन म्हणजे पाणी महाराज. जीव पाण्याशिवाय वाचतच नाही आणि तशा पद्धतीने प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये भगवंत आहे. आणि ते भगवंत काय म्हणतात? वाहतो देवकीची वसुदेव आणि देवकीची मी आन वाहतो. एवढी तुम्हाला आवडतीस, एवढी तू आवडतीस, जीवापेक्षाही पलीकड आवडतीस महाराज. होय, माणसाला सर्वात जास्त जीव प्यारा आहे महाराज, पण जीवापेक्षाही जास्त आवडतीस. मग खरं वाटणार नाही म्हणून आई वडिलाची शपथ घातली महाराज. आई वडिलाची शपथ घातली ना माणसाला खरं वाटतं, नाहीतर खरं वाटत नाही आहे. माझ्या आईवडिलाची शपथ आहे, माझ्या प्राणापेक्षाही तू जास्त आवडतेस. अशा प्रकारे कृष्ण भगवंत रुक्मिणीला म्हणतात. माझ्या ठाई तुझे अत्यंत मन बालपणी त्वा सुदेव पाठवून पद्मनेत्रे तुझ्या पत्रे करून कोंडण्यपुरा मी आलो. रुक्मिणी, माझ्या ठाई तुझे अत्यंत मन. होय, माझ्या ठाई माझेवर तुझं अत्यंत मन आहे, अत्यंत प्रेम आहे. किती प्रेम आहे? बालपणी सुदेव ब्राह्मणाच्या हाती पत्र दिलंस आणि ते माझ्या हातात पडल्यानंतर मी वाचलं. एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं त्या पत्राद्वारे मला कळालं. म्हणून त्याद्वारे घेऊन तुझ्याकडे मी कौंडिन्यपुराला आलो. का आलो? माझ्या ठिकाणी माझ्यावर तुझं अत्यंत प्रेम आहे, कुणावरच प्रेम नाही तेवढं माझ्यावर आहे. म्हणून तुझ्याकडे आलो आणि तुला मी कौंडिन्यपुराहून घेऊन द्वारकेला आलो. प्रेम असल्याशिवाय काय हो महाराज? किती अंतर आहे, किती खूप मोठा अंतर आहे. आणि तुझं प्रेम होतं म्हणून मी त्या ठिकाणी आलो, असं विश्वासाचे बोल कृष्ण भगवंत रुक्मिणीला बोलतात. आईसे नाना परी बोलून केले रुक्मिणीचे समाधान. लीलावतारी श्री कृष्ण ब्रह्मानंद अवतरला. असं भगवंतानं समाधानकारक बोलून रुक्मिणीचं मन समाधान केलं महाराज. समाधानकारक जर समोरचा बोलला तर माणसाचं मन समाधान होते.
होय. आणि मनाच्या विरोधात बोलला तर असमाधानकारक होतं महाराज. जे जे बोलल्यानंतर रुक्मिणीचं समाधान होईल आणि झालंच महाराज. एवढं समाधानकारक बोलले. असा जगाचा मालक, जगाचा चालक, दुष्टाचा नाश करण्यासाठी, भक्ताचं संरक्षण करण्यासाठी भगवंतानं अवतार धरलेला आहे. आणि रुक्मिणी माता अनेक देवाईने त्यांच्याबरोबर अवतार घेतलेला आहे. कशासाठी? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहे कष्टविती, परोपकारे, अशा प्रकारे देवाचा आणि रुक्मिणी मातेचा अवतार आहे. पूर्ण एकांत देखून रुक्मिणी हसोनी बोले वचन, वा. मने नाही पुत्र संतान, शून्य सदन दिसत असे, शून्य सदन दिसत असे. पूर्ण एकांत, अर्धा नाही, चतकुर नाही, काय नाही, पूर्णपणे एकांत. आणि पूर्णपणे एकांत असल्यानंतरच पती पत्नीला मनातून बोलता येतं. म्हणून एकांत नसल्यानंतर बोलताच येत नाही. किती एकांत? पूर्ण एकांत. कुणीच नाही महाराज. आणि ते बोललेलं कुणीही ऐकू शकत नाही. पती पत्नीचं बोलणं कुणी ऐकू नाही महाराज. जो कुणी ऐकल का त्याच्यासारखा मूर्ख कुणी नाही. पती पत्नीचं बोलणं ऐकायला नाही पाहिजे. आणि जो कुणी चोरून ऐकतो का त्याच्यासारखा महामूर्ख कुणी नाही. म्हणून करता पूर्ण एकांत आहे, तिथं कुणीच नाही. आपले बोललेले शब्द कुणी ऐकू शकत नाही, त्याला पूर्ण एकांत म्हणतात महाराज. आणि एकांत नसल्यानंतर आपण बोलत असताना भीतीचे आड लोक असतात महाराज. माणूस सहज म्हणतो भीतीला कानं असतात, म्हणतं का नाही माणूस? भीतीला कानं असतात म्हणजे भीतीच्या पलीकडून कुणीतरी असतं. आणि त्यावेळेस बोलायचं बी नसतं महाराज. पूर्ण एकांत होता. आणि त्यावेळेस रुक्मिणी माता हसल्या. आणि हसून भगवंताला काय म्हणतात श्रीधर स्वामी सांगतात. ज्याच्या उदरी नाही पुत्र, व्यर्थ गेला त्याचा संसार, वा. अंती प्राप्ती नाही परत्र, आयशे शास्त्र बोलत असे, आयशे शास्त्र बोलत असे. ज्याच्या पोटी संतान नाही त्याचा संसार व्यर्थ गेला म्हणून सांगितला. कितीही संसार त्यानं केला तर पोटी जर मूलबाळ नसेल तर त्याचा संसार व्यर्थ गेला. संसारात असून सुद्धा त्याचा उपयोग नाही. आणि शेवटी मोक्ष नाही म्हणून सांगितलं त्याला. शेवटला वर गेल्यानंतर त्याला मोक्ष नाही. म्हणून करता पोटी संसारामध्ये मूलबाळ पाहिजे. संसारामध्ये बी त्याला धन्यता आहे. आणि वर गेल्यानंतरही मोक्ष भेटतो महाराज. म्हणून करता आपल्या पोटी मुलगा असावा. असा एकांत वेळ, पूर्ण एकांत वेळ गाठली. आणि कृष्ण भगवंताला रुक्मिणी पुत्राची मागणी मागतात. परम चतुर सुंदर मदनाचा व्हावा पुत्र, जो प्रचंड प्रताप शूर, जासी जगत्रय धन्य मने, जासी जगत्रय धन्य मने. पुत्र भावायचा गुंडा त्याचा त्रिभुवनी झेंडा. हुशार, ज्ञानी, चतुर, बोलका, देखना, पूर्ण जगामध्ये त्याची कीर्ती पसरली पाहिजे अशा प्रकारचा मुलगा असावा. पूर्ण जगामध्ये सगळ्यांनी ओळखीलं पाहिजे हा रुक्मिणीचा आणि कृष्णाचा मुलगा आहे. आणि अशा प्रकारचा मुलगा आपणाला पाहिजे संसारामध्ये. म्हणून करता रुक्मिणी मुलाची मागणी देवाला मागतात. जैसी वेदाज्ञा प्रमाण, वा. तैसे वदी मात्र वच पितृवचन, वंदी. निजांगे सेवा करी अनुदिन, तो पुत्र धन्य संसारी. तो पुत्र धन्य संसारी. लोक वेदाची आज्ञेचं वंदन करतात महाराज. हो, वेद जसा सांगतो का त्या मार्गानं लोक वागतात, त्या मार्गानं लोक चालतात.
आणि तशा पद्धतीनं आई वडिलाची आज्ञा पाळणारा, हो, वेदाची आज्ञा जशी लोक पाळतात का, आणि त्या पद्धतीनं आईची वडिलाची आज्ञा पाळणारा असा हुशार ज्ञानी चतुर असा मला मुलगा हवाय, आणि देवा त्याच पद्धतीचा मुलगा तुम्ही मला द्या, अशी मागणी रुक्मिणी देवाला करत आहे. अपूर्व जे कावस्थ अनोनी माता पितयासी अर्पी जेत, जोडली जोड न वंची सत्य, तो पुत्र धन्य संसारी. तो पुत्र धन्य संसारी. आई वडिलाच्या विचारासारखेच वागतात. आई वडील जसं सांगन असंच कार्य करतात ते मुलं. हो, आई वडिलाची जशी इच्छा आहे का असंच मुलगा वागतो. हो, आई वडिलाच्या विच्छेसारखंच कार्य करतो, आणि तोच मुलगा धन्य संसारी सांगितला. हो, वेदाच्या विरोधात वागणार नाही, आई वडिलाच्या विरोधात वागणार नाही, साधू संतांच्या विरोधात वागणार नाही, गुरुच्या विरोधात वागणार नाही. सगळ्याच्या मनासारखं जो वागतो, जो अनुकूल वातावरण तयार करतो, आणि तो मुलगा धन्य संसारी, तसा मुलगा मला पाहिजे असं रुक्मिणी देवाला म्हणत आहे. माता पिता सद्गुरुदेव येते समान ज्याचा भाव, वा. नित्य नूतन आवडी स्वयंमेव, तो पुत्र धन्य संसारी. तो पुत्र धन्य संसारी. आई वडील आणि सद्गुरू यांच्या ठिकाणी सद्भाव महाराज, सारखाच भाव. आई वडिलाच्या ठिकाणी, गुरु सद्गुरूच्या ठिकाणी, वडीलधाऱ्या माणसाच्या ठिकाणी ज्याचा भाव आहे पूर्ण महाराज, त्यांची सेवा करतो, आणि तोच मुलगा धन्य संसारी, तसा मुलगा मला हवाय अशी रुक्मिणीची मागणी आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात.